मॉर्निंग गाईज. आज ब्लॉगला स्टार्ट केलेली आहे मी. चेहरा थोडा सुजायला दिसत असेल माझा, पण आज संडे आहे, वीकेंड जसं की. तर सुट्टी आहे आणि म्हटलं मग आज काय ब्लॉगमध्ये करणार. आज काही स्पेशल असं बाहेर जायचं वगैरे ठरवलेलं नाही आहे. पण आज माझा संडे कसा जातो, माझं संडे रुटीन मोस्ट ऑफ द टाईम कसं असतो, एक आम्ही बाहेर नसेल जाणार मग माझा संडे असतो साफसफाईचा, थोडा एक्स्ट्रा हाऊस होल्ड चोर्स असतात ते सगळं बघायचं असतं. तर ते त्याच्यासाठी मी एका संडे घालवते. आणि आता वाजलेत 9 आणि खूप उशीर झाला, म्हणजे कारण की संडे असल्यामुळे थोडंसं उशिरा उठली. नंतर हेवीच ऑफिसमुळे लवकरच उठते 6 वाजता वगैरे. तर मग जसं की मी बोलली की संडेचा काय असं स्पेशल प्लॅन नाही करता आला, कारण की सुनीतची मॅच ठरली आहे. तो मॅचला जातो नेहमी सॅटर्डे संडेचं मॅचेसचं स्केड्यूल असलं तर तो आता मॅचला जाणार आहे आज संडे. आणि मग मी उठून मी बोलली आता थोडंसं ते संडे रुटीन आहे ते स्टार्ट करूया, काय करायचं आहे हळूहळू सगळं. हे करायला सांगितलेलं आहे, इथे नाही कर. माझं काम चाललंय, पण आता माझा नवरा निघाला मॅचला. मी जसं म्हटलेलं आज त्याची मॅच आहे, तर पाया पडून तो निघतोय. कुठे मॅच सुनीत? मुलुंडला. त्याचं ड्रेसअप बघा. ड्रेसअप बघा. आणि हे काय गेले सगळं? हे आता पसारा संडेचा पूर्ण आवरायचं आहे. ऑल द बेस्ट तुला. लवकर ये. आजचा संडे फिरण्याचा होता, पण तुझी मॅच आहे. लवकर आलास तर मग लवकर कुठेतरी बाहेर जाऊया. बाय. दिली ना चावी? चल बाय. अर्ध काम झालं माझं, अर्ध बाकी अजून. मला आता किचनचं काय एवढं नसतं. किचन मी कधीतरीच महिन्यातनं एकदा सगळं करते. नंतर रोज तसं तर किचन साफ होतं जेवण झाल्यावरती. बाकी हॉल बेडरूम वगैरे ते सगळंच क्लीन करायला लागतं. डस्ट होतो खूप आपल्याकडे, धुळीचं ते असतं. सो सुनीत पण गेला मॅचला आणि माझं सगळं काम तुम्ही बघितलं. 50% पण झालं, म्हणजे डस्टिंग क्लिनिंग झालं हॉलचं ऑलमोस्ट सगळं. मी तसं तर डीप क्लिनिंग कधीतरी आम्ही मंथमधनं एकदा करतो,
डीप क्लिनिंग पूर्ण नाही होत. वीकमधनं जेवढा टाइम भेटतो त्याच्यात थोड्या गोष्टी करत राहतो, कारण की एक साथ सगळंच खराब झालं तर मग साफ करायला टाइम पण तेवढाच घेते. तर त्याच्यामुळे मग मी कधी कधी वीकमध्ये जितकं जमेल ना तितकं साफ करून ठेवायचा प्रयत्न करते, जसा टाइम भेटेल तसा. आणि संडेला आपलं नॉर्मल एक पूर्ण वीकचं असेल ते डस्टिंग असेल, क्लिनिंग असेल, काही असेल, मग ते होऊन जातं संडेला सकाळी जर लवकर उठलं तर. आणि त्याच्यातनं कुठे बाहेर जायचा प्लॅन असला तर मग संडे पण जातो निघून. तर मला स्वच्छता खूपच आवडते, म्हणजे मला विदाऊट क्लीननेस मला जातच नाही माझा दिवस. मला लागतं तसं जागच्या जागी सगळ्या गोष्टी, तरी पण मी खूप प्रयत्न करते की मग ते थोडं इम्बॅलन्स होतं. ऑफिस सांभाळणं, मग घरी येऊन सगळ्या गोष्टी थोडं इम्बॅलन्सिंग होऊन जातं. पण त्यात सुनीत पण हेल्प करतो, मम्मी पप्पा पण हेल्प करतात, त्यांच्या वस्तू वगैरे लावल्या तर मग ते जास्त मेसअप नाही होत, की सगळ्यांचीच हेल्प झाली तर काम थोडं पडतं आणि फटाफट पण होतं. तर मी आता मुरंबा ट्राय करणार आहे, म्हणजे मला मम्मीने दिलेला माझ्या कैऱ्यांचा, माहिती असेल, आम्ही त्याला गुळंबा बोलतो. तर ते आता खाणार आहे मी थोडं. आणि त्याचं हॉलचं आवरलं तर आता हा बेडरूमचा सगळा पसारा मला परत आवरायचा. हे कपडे मला परत गडी घालून कपाटात ठेवायचे आणि इथे पण सगळं क्लीनअप करायचं, अजून डस्टिंग पुसायचं वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या. पप्पा आले आणि मग त्यांनी माझा मुरंबा खाऊन झाला तर मला आता भजीपाव घेऊन आले. तसं तर म्हणजे मी नाही खात खरं तर. आता हा व्हिडिओ बघून नक्कीच माझे भाऊ बहीण आणि मम्मी बोलणार आहेत की ही फक्त बोलते, पण सिरियसली मी भजीपाव वगैरे नाही खात. आता सध्या बंद केले मी, पाणीपुरीशिवाय मी दुसरं काहीच खात नाही. पण आणि पप्पांनी आता आणलाय तो, ते नाश्ते खाली गेले ते चिक्कूला भेटायला, मग तेव्हा घेऊन आले येताना की एक भजीपाव वगैरे आणून खाऊया. त्यांनी आणला तर तो मी वेस्ट कसा घालवू, तर आता तो मला खायला लागला. तर मी आता तो खाणार आहे. तर आज एक चीट ते होऊन जाईल, चालतो. मी आता बरेच दिवस झाला म्हणजे मी भजीपाव नाही खाल्लं, लिटरली नाही खाल्लं भजीपाव. हे मला कन्फर्मेशन द्यायला लागतं. तर तो आता भजीपाव आता थोडा खाऊन घेते आणि मग पुढच्या कामांना सुरुवात करते. चला. सो हाय अगेन. आता फ्रेश वगैरे झाली आहे मी, थोडी भूक लागली आहे कारण की मी दुपारी म्हणजे भूक नव्हतीच दुपारी गरमीमुळे. तर मी बोलली की आता काय खाणं, 6 पण वाजलेत. तर मी बोलली जरा आता लाडू खाऊयाचा, माझा मिस झाला आहे खायचा. मग आता मी लाडू खाऊन घेते आणि त्याच्यावरती मग मम्मीने ते सगळं जेवण बनवून ठेवलं, चिकन नॉनव्हेज सगळं झालेलं आहे. आता रात्री डायरेक्ट जेवायलाच बसायचं आहे. तर आता सुनीत अजून आलेला नाही आहे, वेट करते. आता तसंही संडे संपत पण आलाय माझा, संडे वाईब्स संपत आले. आज काही असं युजफुल गोष्टी झाली नाही मला. बघेल आता थोडा वेळ बुक वाचेल वगैरे, बाकी काय एवढं हे नाही आहे इंटरेस्टिंग. आणि तुम्ही मला सांगा की तुमचा संडे तुम्ही कसा घालवता, तुम्ही काय करता, तर मला सांगा तसं कमेंट बॉक्समध्ये. आणि बघूया आता थोडंसं वाटतंय की काहीतरी स्पेशल हे करूया. तसं तर मी चाय पर्सन नाही आहे, मला चहा वगैरे नाही आवडत आहे. तर बोलली लिंबू पाणी प्यायची खूप इच्छा होते, तर बघूया. चला, माझा थोडासा मी टाईम स्पेंड करते मी जरा शांततेत बसून. About words, but it sounds like you're envisioning an instrumental piece that truly captures a calm. Beachy ambience. आमच्या सगळ्यांचा संडे रिलॅक्स चालू आहे एकदम. सगळे त्यांच्या
आणि हा माणूस आलेला आता लेट. त्याने प्रॉमिस केलेला बाहेर घेऊन जायचा, तो आता 7:30ला आलाय. मॅचवरनं आलो ना मम्मी, त्याच्यामुळे सगळं कॅन्सल झालं. नाही चिकूकडे पण गेलो आपण. उद्या जाऊ चिकूकडे. पप्पांचा मायकेल जॅक्सन डान्स चालू, तर मी तुम्हाला दाखवय प्रॅक्टिस. संडे थोडासा एंटरटेनिंग व्हायला म्हणून. मी बोललेले जसं की संध्याकाळचं जेवण चिकन त्यांनीच केलेलं आहे. कोलबी, चिकनचा रस्सा, चिकन सुक आणि हे सुनील आणि मम्मीच्या आवडीचं चिकन कलेजी फेटा. आज पूर्ण नॉनव्हेजचं आहे. मला कोलबी खायची आहे याच्यातली आणि चिकन सुकत आवड. सो आता आमच्या इथे चपात्या चालू आहेत की मम्मीने सगळं जेवण केलेलं आहे. मी सांगितलेलं जसं की आधीच दाखवलं पण तुम्हाला सगळं की आज काय काय स्पेशल आहे, कोलबी वगैरे. तर आता फटाफट चपात्या पण होतात. आम्हाला आता जेवणाला तर कोलबीची वाट आहे बघायची, अशी एकदम खायची इच्छा होते झणझणीत. पण आता ती रात्री आम्ही 9-9:30ला जेवायला असतो तोपर्यंत. सो आता संडे संपत आलाय आमचा. आईस्क्रीमनी एंड झाली आहे. स्वीट तर संडे जसं तुम्ही बघितलं आजच्या ब्लॉगमध्ये असं दाखवण्यासारखं म्हणजे माझं रुटीन होतं संडे रुटीन नॉर्मली. जेव्हा की एकदा दिवस ठरवते मी घरात साफसफाई करायची किंवा काही गोष्टी, आणि फॅमिली टाईम थोडा आमचा स्पेंड होतो संध्याकाळचं, असं होतं. आज सुनीलला खूप उशीर झाला, 7:30ला आला तो मॅचवर आणि तो दमला होता खूपच. मग मी त्याला फोर्स नाही केलं कुठे जायला. तर त्यासाठी आता तो पण दमलेला, तो जाऊन मी म्हटलं. आणि आज रिलॅक्स मोमेंटच चाललेलं संडे पूर्ण. तर आता आपण असा एंड करूया हा संडे माझा विथ स्वीट आईस्क्रीम. आणि झोपायचं आहे, उद्या परत वीकचा रुटीन चालू होणार आहे. तर तुम्ही प्लीज कंटिन्यू राहा माझ्यासोबत ब्लॉगमध्ये. असेच तुमचे लाईक, शेअर्स आणि कमेंट्स येऊ द्या मला. सबस्क्राईब करा आपल्या ब्लॉगला आणि आणखी नवीन ब्लॉगसाठी वेट करा. मी ट्राय करते नवीन आणण्यासाठी. तोपर्यंत तुम्हाला हॅपी आईस्क्रीम. बाय. बाय बाय.